तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। एक 2 मिनट भजन। राम हरे राम हरे राम हरे राम 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 पुंडलिक वरदे विठ्ठल। श्री गुरुचं स्मरण वंदन। समस्त भाविकांना प्रणाम। श्रावण मास श्रीकृष्ण जन्माष्टमी चा पर्वकाळ आता आपणाला उद्याच आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपल्या सर्वांना व्यासपीठावरून अनेक अनेक शुभकामना। भगवान रामाचा अवतार आणि त्याच्यानंतर भगवान कृष्णाचा अवतार आणि आपल्या संप्रदायामध्ये या 2 नामाची जोड घालून असा समन्वय केलेला आहे, राम कृष्ण।
त्याच्यामुळे मला असं वाटलं की राम हरे भजन करावं. दोन्हीची जोड आहे. तर हे राम तत्वाची चर्चा आपली चालूच आहे. तत्वज्ञान आणि बाह्यज्ञान. कालच मी भगवद्गीतेचा अध्याय काढलो होतो, एक 14वा अध्याय. 14व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 6, 7, 8 असं एक 4-5 श्लोक आहेत. बाह्यज्ञान सुख आणि ज्ञानाचं बंधन बनवून टाकते जीवाला. बाह्यज्ञानामध्ये मी ज्ञानी आहे असा भाव शिल्लक राहतो आणि तत्वज्ञानामध्ये मी ज्ञानी आहे असं राहत नाही. मी ज्ञानस्वरूप आहे. ज्ञानस्वरूप असणं वेगळं आणि मी ज्ञानी आहे असं म्हणणं वेगळं. याच्यातलं अंतर समजायला आपणाला बराच अंतर अनेक आहे. खूप मोठं अंतर आहे अजून. तर सत्वगुणाची चर्चा आहे, रजोगुणाची चर्चा आहे. सत्वगुण हे ज्ञानाचं बंधन, सुखाचं बंधन. रजोगुण हे कर्मकांडाचं बंधनात टाकते आणि तमोगुण हे आलस्य, प्रमाद, निद्रा या बंधनामध्ये टाकते. असे तिन्ही गुण बांधणारे आहेत जीवाला. तिन्ही गुण बांधतात. म्हणून याला गुण असं नाव आहे. गुण शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ आहे दोरी. दोरीला संस्कृतमध्ये काय म्हणतात? गुण. बांधण्याचं काम करतात या. सत्वगुण ज्ञानामध्ये, सुखामध्ये बांधते. रजोगुण कर्मकांडामध्ये, मोठेपणामध्ये, दंभामध्ये, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, सत्कार, समारंभ इत्यादी याच्यामध्ये आसक्तीमध्ये बांधणारा रजोगुण आहे. सत्वगुण ज्ञानाची आसक्ती आहे, सुखाची आसक्ती आहे. रजोगुण प्रतिष्ठा, मान सन्मानाची, सत्काराची आसक्ती आहे. सध्या फुलाचा हार घालणाऱ्याला बी तेवढंच सुख वाटालंय आणि घालून घेणाऱ्याला बी तेवढंच वाटालंय. तर भगवद्गीता सांगते की ही रजोगुणात्मक आसक्ती आहे आणि हे बंधन असं सांगितलेलं आहे. आता बंधनाची चिंता कोणालाच राहिली नाही. त्याचंच नाव परमार्थ ठेवून आम्ही आमची वाटचाल पुढे चालू केलेली आहे. याला बंधन असं सांगितलं भगवद्गीता. आणि या भगवद्गीतेतून मला जे सांगायचं असतंय ते फक्त कुठंतरी अंशांश विषय असते. भगवद्गीता जर खरी कळाली तर त्याच्यामध्ये याच्यापेक्षा कितीतरी अजून आपल्या व्यवहाराच्या उलट दिसायला लागेल. थोडासा स्पर्श करून जातो तर इतका विरोध वाटते आपणाला. खरं तर अजून खूप त्याच्यातलं कळतच नाही आपणाला. तर हे तिन्ही गुण बांधणारे आहेत. सत्वगुण बी एक बंधनच आहे, ज्ञानाचं बंधन आहे की मी ज्ञानी आहे असं महसूस होते त्याला. बाकी सगळे अज्ञानी आहेत. आपल्या विद्वतेचा भार वाहतो आणि असं कुठंतरी ज्ञानाच्या माध्यमातून आपली प्रसिद्धी झाली पाहिजे, प्रचार झाला पाहिजे
सगळ्या लोकांमध्ये आपलं नाव झालं पाहिजे, हे ज्ञानाचं बंधन आहे. सत्वगुण, सत्वगुण बी बांधते माणसाला. रजोगुण तर बांधतेच आणि तमोगुण भी बंधन आहे. असं 3 गुणाच्या बंधनात जीव विदेही असून देही होऊन जाते. जीवात्मा विदेही आहे, परंतु गुणामुळे तो देही झालेला आहे. विदेही आत्मा देही बनला. आणि तो जीवात्मा विदेही असून गुणामुळे देही बनला आणि देहाच्या संगतीमध्ये देहाला मी मानून देह जसा जसा परिवर्तित होईल तसतसं त्याच्या संग आपणाला जोडल्यामुळे आपणाला बी त्या परिवर्तनाचा, त्या बदलावाचा परिणाम आपल्यावर करून घेतो. लहानपण असेल शरीराला तर मी लहान आहे, तारुण्य आलं तर मी तरुण आहे, म्हातारपण आलं तर मी म्हातार आहे. याच्या संग जोडल्यामुळे परिस्थिती बदलणारी आहे. सृष्टीचा नियम आहे. उत्पत्ती विनाशशील प्रकृती, उत्पत्ती विनाशशील हे वस्तू पदार्थ सृष्टी आहे. उत्पत्ती विनाशील वस्तू बरोबर आपणाला जोडून घेतल्यामुळे आपणाला बी उत्पत्ती विनाश मानून घेतो जीवात्मा. आणि रोज रोज विषयाची आसक्ती त्याच्यामध्ये वाढत जाते. विषयासक्त होत जातो जीवात्मा आणि त्याच्यामुळे राम तत्वाची अनोळख होत जाते. जेवढा जेवढा या उत्पत्ती स्थिती विनाशशील वस्तू पदार्थ देहातून तो मुक्त होत जाईल तसतसं रामतत्वाची ओळख त्याला पटते. रामतत्व केवळ पोथी वाचल्यानं नाही पटत, पाठांतर केल्यानं नाही होणार. याच्यातून आपलं तादात्म्य कमी होत जाईल. देहाच्या निरासे पाविजे या ठाया. जोपर्यंत याचा निराश होत नाही तोपर्यंत आस करणं व्यर्थ आहे. असं हे रामतत्व समजून घेण्याचं एक पद्धत आहे, कार्य आहे. पोथी सांगल्यानं, पोथी वाचल्यानं, महाराज झाल्यानं, सत्संग सांगल्यानं, ऐकल्यानं हे काहीच होत नाही. पण हे होण्यासाठी हे सगळं करणं आहे. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमोप ग्रंथ केले. याच्यासाठी सत्संग करा. मग त्याच भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की सत्वगुणामध्ये 2 प्रकार. एक शुद्ध सत्व आहे आणि एक मलिन सत्व आहे. थोडंसं तत्वचर्चा करूत आपण. तुम्हाला कळणार गेलं तर पुन्हा कथेमध्ये जाऊ आपण नंतर, पण हे समजून घ्या थोडंसं. शुद्ध सत्व परमार्थामध्ये सत्संग, परमार्थ, साधना, भक्ती, नामस्मरण याची सहज प्रीती वाढते, रुची वाढते सत्वगुणामुळे. सत्वगुणातूनच विज्ञानानेही जो काही आविष्कार केलेला आहे त्यालाही सत्वगुणाचीच आवश्यकता आहे. रजो तमोगुणानं आविष्कार होऊ शकत नाही. आज विज्ञानानं जेवढे काही आविष्कार केलेले आहेत, म्हणजे नवीन नवीन शोध लावलेले आहेत, याच्यासाठीही कोणता गुण पाहिजे? सत्वगुण पाहिजे, असं गीताशास्त्राचं मत आहे. कृपया समजून घ्या. परंतु शुद्ध सत्वाचा उद्देश आहे परमात्मा आणि मलिन सत्वाचा उद्देश आहे सुख, समृद्धी, सत्ता, संपत्ती, विकास,
हे मलिन सत्वाचा उद्देश आहे. म्हणून विज्ञान सत्वगुणाचाच आविष्कार आहे, परंतु उद्देश परमात्मा नसल्यामुळे त्याच्यामध्ये मान, बढाई, मोठेपणा हे बंधन. म्हणून सत्वगुण भी बंधन आहे, मलिन सत्व. तर शुद्ध सत्वाचा उद्देश आहे की फक्त परमात्मा, एक देव, आपुला तो एक, आपुला तो एक. कीर्तन करून काय करावं? आपुला तो एक. परंतु आपण तसं केलं नाही. आपला मठ केला, आपलं मंदिर केलं, आपले शिष्य केले, आपलं पैसे केले, आपली संपत्ती केली, आपली प्रॉपर्टी केली. महाराज म्हणालेत की तुम्ही एकच करा, परमार्थ करून काय करा? आपुला तो एक, पैसा करून घ्यावा. हे शुद्ध सत्वाचा प्रकार तुकोबरायाने आपल्या अभंगामध्ये सांगितलेला आहे. एक म्हणण्याचा अर्थ की दुसरं नको, अनेक दुसरे मज नाही आता. नेमिलिया चित्ता पासून या, अनेक दुसरे. हे शुद्ध सत्वाचं लक्षण आहे. आणि हे बाकी सत्वाशिवाय कीर्तन करता येत नाही. परंतु शुद्ध सत्व नाही, मलिन सत्व असल्यामुळे त्याचा उद्देश आहे धन, बढाई, मान, प्रतिष्ठा. हे सगळं मलिन सत्व. आला असेल ध्यानात तर ठीक आहे. मलिन सत्व. मलिन सत्वाने उपाधी वाढते, संपत्ती वाढते. मग असं शुद्ध सत्व आज किती लोकांपर्यंत पोहोचलेलं असेल, किती माणसामध्ये असेल, किती महाराजांमध्ये असेल शुद्ध सत्व. ते सत्वच आहे. कीर्तन करायला एवढे माणसं झुकवायला बी त्याला लागते, ज्ञानाची गरज आहे. ज्ञान सत्वगुणाशिवाय येत नाही. आणि असं हे सत्वगुण आहे. आणि याच्यामध्ये, या सृष्टीमध्ये सध्याच्या काळामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन जे विभाग आहेत, देहधर्माच्या नात्यानं आत्मतत्वाने तो भेद नसला तरी शरीर भेद आहे. आणि जसं शरीर भेदामुळे त्याच्यामध्ये मानसिकताही बदल आहे. सगळ्यात पुरुषामध्ये थोडी कठोरता आहे आणि स्त्रियामध्ये कोमलता आहे. कोणतीही गोष्ट आहे ना, बरी किंवा वाईट, या दोन्ही गोष्टीला जर लवकर करायचं असेल तर हे पुरुषापेक्षा स्त्रिया लवकर अटॅच होतात, कनेक्ट होतात. कोणती बी गोष्ट सत्संग करायचा असेल तर महिलांची संख्या जास्त राहील. आणि वाईट करायचं जरी ठरविलं तर पुरुषापेक्षा महिला अधिक वाईट करू शकतात. इतिहास आहे. कोणतीही गोष्ट. आज स्त्रियांमध्ये एक अशी कोमलता आहे की कोणीही जर काही सांगितलं, चांगलं सांगलं तरी लवकर पटते आणि वाईट सांगितलं तरी लवकरच कनेक्ट होतात. त्याला उशीरच नाही. पुरुषाला 2-3 दिवस तर विचार करेल की हे खरं आहे का, पण स्त्रिया विचार करणार नाहीत. कोणताही महाराज जर येऊन सांगितलं की असं असं आहे म्हणलं तर तात्कालीन त्याच्यात विलीन होऊन जातात महिला. थोडं महिलांसाठी बोलतो, आजची कथाच महिलांची आहे.
सांगतो तुम्हाला. कसं कसं सांगू सोचा लाव मी, कठीण तर होणार नाही ना. कसं सांगू याच्यावर विचार करायला. महिला कोणतीही गोष्ट, म्हणून सत्संगला हे अधिक महिलाच असतात, कीर्तन कथा वगैरे ना. आणि जे मलिन सत्व असलेले महापुरुष आहेत, जे संत आहेत, महाराज आहेत, यांना तुमची कुंडली माहीत होऊन गेली. जर त्यांना कथा ठेवायची असेल, कुठं कीर्तनं ठेवायची असतील, सप्ते ठेवायचे असतील, तर सुरुवात कुठून करतात ते महाराज लोक माहीत आहे तुम्हाला. कोण्या पाटलाला माणसाला धरणार, अधिक कोण्या तरी पाटलिनीला पकडतात. नाडी, कारण त्याला माहीत आहे की पाटील कोणाचं जरी ऐकिना गेला तरी पाटलिनीचं ऐकिल्याशिवाय राहत नाही. त्याला माहीत आहे की आज माणूस कोणाच्या अधीन आहे, म्हणून आधी कोणाला धरते ते महाराज. मग तिनं बरोबर पटवते त्याला की असं कथा ठेवली पाहिजे, बरं राहते. तुम्ही काय बाहेरच फिरता, देवदेवच करणार, पाप लागते. यानं कोणाचंच ऐकणार नाही, पण तिचं ऐकल्याशिवाय राहत नाही. झाली कथा पक्की झाली. मलिन सत्व, उत्पत्ती विनाशील वस्तूसाठी कथा, उत्पत्ती विनाशील परिवर्तनशील संसारासाठी कीर्तन. त्याला तेच करायचं असते आणि हिला ते कळत नसते. सगळ्यात आधी सगळ्यात लवकर इफेक्ट होते महिलावर. तुमच्या घरामध्ये काही घटना झाली तर पुरुष जास्त रडतात की महिला? एक बार सांगा, का रडतात? तर सगळ्यात आधी परिणाम कोणावर होते? कोणता बी, चांगला असो की वाईट असो. फलाण्या जागी मनुके नको विचार करायला. एक लोटा जलची कथा आहे म्हणलं तर बाया जास्त तयार होतात की माणसं? लवकर परिणाम. म्हणून सध्या जर आपल्या देशाला वाचवायचं असेल तर महिलाच, आणि बुडवायचं असेल तरी महिलाच. महाराज लोकांना वाचवायचं असेल तरी महिलाच, आणि महाराज लोकांचा घात करायचा असेल तर महिलाच. एक ब्रह्मास्त्र आहे. ब्रह्मदेवानं बी याच अस्त्राचा वापर केला शुंभ निशुंभासाठी, सुंद उपसुंदासाठी, आहे ना. असे अनेक राक्षस जेव्हा मरत नव्हते, भस्मासुरासाठी बी कोणतं अस्त्र वापरलं? मोहिनी. बघा, लक्षात ठेवा. महिला 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 महिमा आहे महिलांचा, जे काही आहे ते. दुसरी गोष्ट सांगतो की जेव्हा धर्मांतर करायची पाळी येते आणि ते एक मिशनरी धर्मांतराचं काम करते, त्यावेळी सगळ्यात आधी धर्मांतराची सुरुवात कुठून करते सांगा? एका बाईलाच पकडते त्यानं जाऊन. ख्रिश्चन मिशनरी चांगल्या हिंदूच्या बाईला जाऊन धरते त्यांना. गड्याला कधीच धरत नाही ते, पुरुषाला. आणि ते घरी नसल तवाच जाते ते. बाई, असं असं तुला असं असं होणार आहे, हे असं तू कर, तुला एवढा फायदा होते. प्रलोभन, तुझ्या पोराला नोकरी लागते, तुझं दुखणं कमी होते, तुझी ताप कमी होते, तू असं येसो 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 म्हण. ते बाई तुरंत भुलून जाणार.
आज धर्मांतर जर झाला असेल तर ते बाईपासूनच झालेलं आहे. पुरुषांना मग नंतर पुरुष त्याच्यामध्ये जखडले जातात, कारण की घरची बाई एकदा त्याच्यात बंधनात पडली की ते त्याच्या माणसाला वडल्याशिवाय राहत नाही. एक जेव्हा जेव्हा चोऱ्या होतात, काही घटना घडतात, तेव्हा पोलीसवाले सगळ्यात आधी कोणाला विचारतात? त्या घरी महिलांनाच विचारतात. त्याच्याशिवाय पोल खोलतच नाही, पुरुष सांगत नाहीत. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या महिलाच कारण आहेत. करणी धरणी जे काही म्हणतात, जे काही जादू टोना म्हणतात, जास्त असर कोणावर होते? पुरुषावर होत नाही का? हे तुमची कमजोरी तुम्ही समजून घ्या कृपया. हे कमजोर आहे. जेवढं देहाचं तादात्म्य आहे, देहबुद्धी आहे, तेवढा या गोष्टी सगळ्या आसक्ती वाढत जाते आणि रामतत्वापासून दूर जातो आपण. तर धर्मांतर करो की कीर्तन करो की परमार्थ करो की कोणतंही करो, जर करायचं जर ठरलं तर कोणापासून सोपं जाते? महिलापासूनच सोपं जाते. हे म्हणत असतील की आज महिलांचं काय निघालं? ते कथाच तशी आली, मी काय करू? रामायणातली कथा सांगालो तुम्हाला. मला सांगायचं काही नाही असं नव्हतं, इच्छा नव्हती, पण कथाच आली तशी, मी त्याला काय करणार? तर असं महिलांनी सावधान झालं पाहिजे. महिलांनी सावधान झालं पाहिजे, अथवा महिलापासून सावधान राहिलं पाहिजे साधकानं. ज्याला ज्याला साधना करायची असेल तर जगद्गुरु तुकोबारायांनी एक प्रमाण दिलेलं आहे. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील, पर द्रव्ये पर नारी, याचा धरी विटा. इकडं लाख कीर्तन, लाख कार्यक्रम, लाख वैभव करून बी मोक्ष मिळणार नाही. हा, संपत्ती मिळू शकते. सध्याच्या काळामध्ये कथा कीर्तनाचा उपयोग काहीही दिसत नाही. सामाजिक उपयोग कुठंच नाही, ना सांस्कृतिक, ना धार्मिक, ना सामाजिक. हा, एक उपयोग मात्र दिसते डोळ्याला. कथा कीर्तनाचा केवळ आणि केवळ महाराज लोकाच्या श्रीमंत होण्यामध्ये नक्कीच उपयोग आहे. एकही महाराज आता गरीब राहिला नाही आणि आता पुढे राहणार नाही. आता मुश्किल आहे गोष्ट. असं वाटते की हे सांगताना आता इथं चुप बसावं, काहीच सांगू नये, आता काहीच सांगू नये. असं उगाच सांगून सांगून डोक्याला ताण आहे. म्हणून सत्वगुण, शुद्ध सत्वाचं लक्षण भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. अर्जुनाला सांगतात की तू शुद्ध सत्वगुणी हो, देहाभिमान सोड, स्वदेहा नाम अर्जुनो. आपल्या देहाला अर्जुन म्हणालास तू, आणि त्याच्यामुळे तुझी माया, ममता, मोह सुटत नाही. तू मोहमुक्त हो. आणि तसंच झालं अर्जुनाच्या जीवनामध्ये. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. बोध करून 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 अर्जुनाचा मोह नष्ट होऊन गेला. सत्संग बी मोह नष्ट होण्यासाठीच आहे. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते. आणि
ज्या महापुरुषाची आपल्या सत्संगामध्ये आज आपण पुण्यतिथी जयंती साजरी करीत आहोत, संत श्री भगवान बाबा यांच्याही जीवनामध्ये जे काही आज चरित्र झालेलं आहे ते एका महिलेपासूनच झालेलं आहे. महिलामुळेच संतांच्या जीवनामध्ये घटना अशा घडलेल्या आहेत आणि म्हणून ते त्याच्यामध्ये बंधनात पडले नाहीत, म्हणून आज त्यांचं चरित्र आपल्या समोर आहे. कथा सगळ्याला माहीत आहे, मी त्याच्यात जास्त पडत नाही. परंतु संत हे देहाच्या सोबत परिस्थिती बरोबर बदलत जात नाहीत. सुख आलं की आपण सुखी होतो, दुःख आलं की दुःखी होतो, परिस्थिती बरोबर आपण बदलत जातो. परंतु आपण संसाराशी तादात्म्य जोडल्यामुळे, संसाराची ममता, संसाराशी संबंध जोडल्यामुळे परिस्थिती बरोबर आपणही बदलत जातो. आणि संत हे देवाशी संबंध जोडल्यामुळे परिस्थिती बदलले तरी ते बदलत नाही, ते अबदल राहतात, एकरस राहतात, अखंड राहतात. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एकसारखं राहताव का 24 तास? एक दिवस सुखी आहो, एक दिवस दुःखी आहो, एक दिवस मूड राहते, एक दिवस मूड राहत नाही. एक एक दिवस बी लागणार, 10-5 मिनिटामध्ये बदलत राहते. कारण की आम्ही देहाशी, संसाराशी, नाशवान पदार्थाशी संबंध जोडलेला आहे आणि हे नित्य निरंतर परिवर्तनशील असल्यामुळे आम्ही त्याच्याबरोबर बदलत राहतो. संत हे बदलत नाहीत आणि जे बदलत नाहीत, परिस्थिती संग आपणाला जोडत नाहीत, त्याचं नाव संत आहे. सुख दुःख समान, सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक, हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, विषयी विरक्त जया नाही आप पर, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. जाणीव शहाणीव ओझे सांडुनिया दुरी, आपण वस्तिकर वर्ततसे संसारी, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, धन्य जगी तोची एक, हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. संत हे असे राहतात, जाणीव शहाणीव ओझे सांडुनिया दुरी, आपण वस्तिकर वर्ततसे संसारी. कभी कभी रेलवे स्टेशन में, बस स्टेशन में, जहाँ जहाँ भी अपन यात्रा के लिए रुक जाते हैं, जब तक गाड़ी न आए तब तक तो रुकना पड़ेगा. वहाँ बहुत अच्छी व्यवस्था रहती है बैठने के लिए, रुकने के लिए. ऐसे फैन लगाए हुए रहते, पानी की व्यवस्था रहती है, स्वच्छता रहती है, खाने पीने के दुकान लगे रहते हैं. स्टेशन में हर कोई सुविधा वहाँ पर उपलब्ध है. अपने घर से भी बहुत बढ़िया व्यवस्था वहाँ पे होती है. कई गरीब लोग भी वहाँ बैठते हैं और श्रीमंत धनी आए तो भी बैठ जाते हैं स्टेशन में. लेकिन जब गाड़ी आ जाती है, यात्रा के लिए निकल पड़ते, गाड़ी में बैठ जाते हैं, तो जब जाते समय ऐसा नहीं लगता कि इतनी सुविधा छोड़कर मैं कैसा जाऊं. ऐसा लगता क्या? इसको मराठी में वस्तिकर, यानी जो निवास के लिए आया था अब छोड़ के, तो ये शरीर में भी हम वस्ती के लिए आए हैं. जैसा स्टेशन से हम निकल जाते हैं, कोई मोह नहीं, कोई ममता नहीं, उसकी कोई माया नाही. सोडून जाताना काही वाटते का स्टेशन मधून?
अरे रे रे मी सोडून चाललो, मी सोडून. तसं संताच्या जीवनामध्ये आपलं घर सोडताना बी स्टेशन सोडल्यासारखं वाटते, आपलं शरीर सोडताना बी स्टेशन सोडल्यासारखं वाटते. कारण ते इकडं जोडलेले आहेत. कुणीकडं? जे ज्याचे आहेत त्याच्याशी संबंध जोडलेला आहे. आपण ज्याचे आहोत त्याच्याशी संबंध जोडणं. आता सध्या तुम्ही आम्ही ज्याचे नाही आपण त्याच्याशी संबंध जोडलेला आहे आपण. म्हणून परेशानी आहे, दुःख आहे, आसक्ती आहे, माया आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. तर राम तत्व समजून घेण्यासाठी आपण ज्याचे आहोत त्याच्याशी संबंध जोडला पाहिजे आणि ज्याच्याशी जोडला आहे त्याच्याशी संबंध विच्छेद केला पाहिजे. वस्तू विच्छेद नाही, वस्तूचा संबंध विच्छेद. संसार विच्छेद नाही, संसाराचा जो आपण जोडलेला तादात्म्य आहे, ममता आहे, त्याचा विच्छेद जर केलं तर राम तत्व समजून घेण्यामध्ये सोपं जाईल. अन्यथा शक्य नाही, कठीण नाही. याच्यातच राहून मी भजन करतो आणि हेच याच्याशी संबंध जोडून मी मोक्ष मिळवितो, परमात्मा तत्वाची प्राप्ती करतो, तर असं शक्य नाही, असंभव. आणि माणसं तेच करत निघाले. बस आपणाला बनविणार पाहिजे कोणीतरी. कर्मकांडामध्ये रजगुणात्मक क्रिया आहे. सुख ज्ञान सत्वगुणाचं बंधन आहे. कर्म क्रिया कर्मकांड प्रतिष्ठा हे रजोगुणाचं बंधन आहे. आलस्य प्रमाद निद्रा हे तमगुणाचं बंधन आहे. असे हे तीन बंधनामध्ये आपण बांधून आहोत, जखडलेले आहोत. कुठून सुटणार, कसे सुटणार? याला सुटण्यासाठी गुणातीत पुरुषाकडे शरण जावं लागते. गुणातीत परमात्मा तत्वाचं चिंतन करावं लागते. का? मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. आपणाला मुक्त व्हायचं असेल तर मुक्ताचा निर्धार करावा लागते. जैशी दीपे दिशे पाहता आपली वस्तू. का? मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. एका जनार्दने विनवीत संता मुक्त कथा हरी बोले. भागवत वाचिता वाचिता एक ओवी असं लक्षात आले. एक ओवी होती त्याच्यामध्ये. उद्धवा, कृष्ण सांगालेत की हे उद्धवा, भक्ती खूप वाढली रे, पण कृत्रिम भक्ती आहे. कोणती? कृत्रिम म्हणजे बाह्य भक्ती, कृत्रिम भक्ती, हायब्रिड भक्ती. कोणती भक्ती? हां, पहिलं 1 एकरमध्ये 4 क्विंटल ज्वारी होत होती, आता 1 एकरमध्ये 10 क्विंटल व्हायले. कोणती भक्ती वाढली? हायब्रिड वाढलं. आता कृत्रिम भक्ती. आता हे हवा बाहेरून यायली ते नैसर्गिक आहे आणि ह्याची यायली ते कोणती आहे? कृत्रिम म्हणते त्याला. जे माणसानं विज्ञानानं शोध लावून जे तयार केलेलं आहे ह्याला काय म्हणतात? कृत्रिम भक्ती आहे. मलिन सत्वापासून झालेली हे भक्ती आहे, कृत्रिम भक्ती आहे. खूप वाढली पण कृत्रिम भक्ती आहे. सत्य नाही, खरी नाही, वास्तविकता नाही. खरी भक्तीचा उद्देश परमात्मा आहे आणि कृत्रिम भक्तीचा उद्देश संसार, परिग्रह, संग्रह हे त्याचा उद्देश आहे. मठ, मठिका, व्यवसाय, अभिवृद्धी हे सगळं. आपली पूजा कराय लोकांनी यावं, आपली यात्रा लोकांनी करावं, आपला जय जयकार हो, आपला प्रचार प्रसार हो, आपली मिरवणूक निघाव,
हे कृत्रिम भक्तीचा प्रकार आहे. कृष्णानं एक ओवी सांगितली अर्जुनाला. भक्त म्हणविता गोड वाटे. आता आम्हाला पॉम्पलेटवर काय लिहून राहते आमच्या? भक्त, हरी भक्त परायण आहे की नाही? श्री 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 हरी भक्त परायण वैराग्य मूर्ती ब्रह्मनिष्ठ नारायण. अनेक नाही, आताच नाही. पूजनीय, वंदनीय, और कुछ है तो बताओ बीच में. नारायण महाराज. कसं वाटते? हा मस्त वाटते. गोड गोड वाटते लई. हरि भक्त म्हणलं की बहुत मजा आता इसमें. आदरणीय, पूजनीय, वंदनीय, श्री 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 ब्रह्मनिष्ठ वैराग्य मूर्ति और कुछ वाणी भूषण कोई लगाते ना, सब बहुत अच्छा लगता है, बहुत अच्छा. भक्त म्हणविता गोड वाटे परी भजन मार्गी हृदय फाटे. भजन मार्गी हृदय फाटे. आ कृत्रिम भक्ती जय उमटे तै मी भेटे उद्धवा, नाहीतर माझी संपत्ती भेटे उद्धवा. भगवान कृष्णाकडे जाणारे दोन व्यक्ती आहेत, एक अर्जुन आणि एक दुर्योधन. कृष्णाकडे कोणीही गेला, देवाकडे जाणं म्हणजे भक्तीच आहे ना. होते भक्तीच आहे ना. दुर्योधन गेला तरी कोणाकडे गेला? कृष्णाकडे गेला म्हणजे कोण झाला आता? ते भक्त आहे, हे विसरू नका. दुर्योधन बी भक्त आहे हे विसरू नका. अर्जुन तर आहेच, पण शुद्ध सत्व आहे अर्जुन आणि मलिन सत्व आहे दुर्योधन. मग जेव्हा भगवान कृष्णाकडे गेल्यानंतर कृष्णाने सांगितलं सगळं मोठं महाभारत सांग ना तुम्हाला, त्याच्यातलं एक वर्म की बाबा एक मी आहे आणि एक माझा संसार आहे. रथ, घोडे, सैन्य, पसारा, संपत्ती हे सगळं एकीकडे आहे. एक मी आणि एक माझा हे पसारा आहे. दुर्योधना, भक्त आहेस तू, मागायला आलास, काय पाहिजे तुला? माझी भक्ती करायला आलास, माझं कीर्तन करायला आलास, तू काय मागतोस कीर्तनाचा फल? तर काय मागलं दुर्योधनानं? पसारा ले लिया. समझ गए ना बात को? सब पसारा मांग लिया. ये भी तो भक्त था. फिर अर्जुन से पूछा गया कि भाई तुझे क्या होना बता. वो बोले अब बचा ही क्या. देह सरे मी हे नुरे उरला उरे विठ्ठल, अब तू ही बचा है. शेष उरला तो सेव. बाकीचा पसारा घेतलाय महाराज लोकांनी. तुकोबाराय म्हणतात की आम्ही हे तुम्ही घेतलेलं घेत नाही, आम्ही शेष उरला, आमचा विठ्ठल उरला, उरला उरे विठ्ठल, आणि ते आम्हाला पाहिजे. पण अर्जुनानं काय घेतलं? कृष्णाला घेतला. हे कृत्रिम भक्ती आणि अकृत्रिम भक्ती याच्यातली कमाल आहे. आणि एवढं महाभारत जे झालं याचं कारण कोण? विसरून गेलो का? सुरुवात झालेलं महिला. याचं कारण कोण? महिला. महिला सोडू नका. आजचा दिवस महिलांचा आहे. सुरुवातच त्याची आहे. मस्त होते आधी, मिसळून मिळून होते. फक्त सुरुवात कुठून झाली? द्रौपदीपासून झाली. महिला.
आणि एवढं मोठं महाभारत घडलं. आता ते घडलं नाही, आज कित्येकांच्या जीवनामध्ये महाभारत घडत चाललंय महिलापासूनच दुनियामध्ये. राजा दशरथाला 2 वर कौसल्यानं कोण मागितलं? कैकईनं का? मला सांगत जा जरा. कैकईनं मागितले. कोण होती कैकई? महिला. एवढा मोठा राजा पण वचन देऊन बसला. संत एकनाथ महाराज रामायणामध्ये लिहितात की स्त्रियांच्या मोहात पडल्यामुळे कितीही श्रेष्ठ राजा असो की कितीही मोठा महाराज असो की त्यांची दशा काय होती. हे राजा दशरथाच्या चरित्रावरून नाथ महाराज सांगतात. कितीही मोठा माणूस राहो, आज एवढं जे घटना घडली ते कशामुळे घडली? तिच्या अधीन गेल्यामुळे. वचन देणं म्हणजे अधीन जाणंच आहे. स्वर्गाला युद्ध करण्यासाठी जेव्हा इंद्राला मदत करण्यासाठी राजा दशरथ गेले होते तर सोबत कैकई गेली होती. युद्ध झालं होतं. युद्धामध्ये आग तुटून गेला तर तिने आपला हात घातली आणि रथ चालला. आणि त्याच्या मागे एक कारण आहे की ते हात एवढा मजबूत का होता तर काही देशामध्ये ते मुलगी लहान असताना एका संताची सेवा करत होती, पूजा अर्चा विधीमध्ये मदत करत होती, पुष्प आणून देत होती, फळं आणून देत होती, पंचपाळ आणून देत होती. हे सेवा करून करून ते संत प्रसन्न झाले आणि सांगितले की तुझ्या हातामध्ये एवढी मजबूती येईल की एक दिवस तुझ्या हातानं तुझी कीर्ती होईल, तुझे हात एवढे पवित्र आहेत, असं ऋषीनं आशीर्वाद दिला होता. त्याच्यामुळे त्या हातामध्ये तेवढी मजबूती आली होती आणि त्याच हातानं एवढा उन्हाळा केला. तेच हात, ज्या हाताला आशीर्वाद होता त्याच हातानं श्राप, सगळ्या जगाचा श्राप घेतलेला. पण आशीर्वाद बी जरा सांभाळून घेत जा कोणाचा, कदाचित ते श्रापामध्ये रूपांतरित होऊ नये. आणि मग ते वरदान 2 द्यायला सांगितलं होतं तर ते म्हणाली की वेळ येईल तेव्हा मागून गेली ना. ते आता ते अशी रुसली. जेव्हा रामाचा राज्याभिषेक करायचं ठरलं, विकल्पाची कथा तुम्ही ऐकली मागल्या सत्संगमध्ये, कसं कसं आला मंथरेमध्ये, मंथरेतून कैकईमध्ये आणि ती कैकई रुसली. राजा दशरथाला असं वाटलं की आता आपण रोजच्या नियमाप्रमाणे कैकईला भेट द्यावी. आवडती होती खूप, तिचा मोह होता, प्रिया होती, ते प्रिय होती, जास्त आवडती होती. आणि तिच्या महालामध्ये जात असताना बरोबर राजा येण्याचा वेळ ठरलेला, त्या वेळेमध्ये कैकईनं मलिन वस्त्र धारण केली, केस बांधून होते ते मोकळे केले. कला खूप मोठी असते महिलांकडे. मलिन वस्त्र, मलिन शरीर सगळं, आणि निराश उदास आकार, आपला अवतार असं बनवून घेतले. आणि राजा यायला ते बघून जमिनीवर झोपली. एवढा मोठा पलंग आहे, एवढी मोठी सुविधा आहे, पण ते सोडून खाली जमिनीवर पडली. केस मोकळे आहेत, जमिनीवर सुविधा नाही कोणती. अशा परिस्थितीमध्ये कैकई पडलेलं पाहून राजाचं मन दचकलं आणि जाऊन बोलायला गेला तर बोलायला तयार नाही. तिकडं तोंड करायची, बोलायला गेलं तर तिकडून जाऊन बोललं की इकडं फिरायची, मस्के मारून मस्के मारून मस्के मारून. आखरीला म्हणलं की तुला काय पाहिजे ते देतो, पण मला बोल. तिने म्हणली हेच तर वाट बघलाल तो. मग उठून बसली.
आणि सांगितले की म्हणले मला 2 वर आता पाहिजेत. कोणते? एक भरताचा राज्याभिषेक आणि रामाचा वनवास. ऐकल्याबरोबर राजाचं मन दचकलं, कंठाळला राजा. मूर्छना येऊ लागली राजाला, चक्कर येऊ लागले. ते म्हणे काही तू काय बी माग पण हे मागू नको. ते म्हणली काळं तोंड तुझं, सूर्यवंशामध्ये आतापर्यंत वचन कोणी मोडाय नाही, तू मोडतोस का वचन? अशी शिव्या द्यायला सुरुवात केली. काय म्हणतील ते स्वर्गातले तुझे वडील, वचन देणं पूर्ण करणं गेल्यावर. असं तसं त्याला तयार करून त्याच्याकडून ते वचन घेतले. सांगा, स्त्रीचा मोह, स्त्रीचं बंधन म्हणून ज्या काही गोष्टी आहेत ना, थोड्याफार जपून ठेवल्या पाहिजे स्त्रियापासून. सगळंच काही रहस्य स्त्रियांना सांगता कामा नये. पुरुषांनो, सगळंच हातात देऊ नका आणि सगळंच हातात घेऊ नका. अर्धांगिनी आहे तर काय ठेवावं तेच ठेवा हातात, काय ठेवू नये ते ठेवूच नका. कोणतीही गोष्ट कोणापासूनही, कोणती गोष्ट कोणापासून लपवावं याचं ज्ञान माणसाला पाहिजे. आणि कधीही वचनात गुंतू नये, वचन देऊ नये. खूप सेवा करावं बायकोची, पण वचन देऊन गुंतू नये कधी. जे पाहिजे ते करा तुम्ही, पाप लागत नाही. अशा पद्धतीनं राजा दशरथाचा घात स्त्रीच्या मोहात पडल्यामुळे झाला, असं नाथ महाराजांचं वक्तव्य आहे. म्हणून आतापर्यंत जे काही आपण पाहतच आलोत की ह्या सगळ्या घटना होत राहतात. आता राजाला ते मान्य करावंच लागलं, स्वीकार करावंच लागलं. आणि गोष्ट पसरली. सुखाचं वातावरण दुःखामध्ये परिवर्तित झालं. किती सुख होतं रामराज्याचं, आणि आता कसं झालं? एकदम 100% विपरीत होऊन गेलं. वार्ता पसरली की रामराज्य नाही. आता रामराज्य नाही म्हणून तेव्हा घोषित केलंय, तर आतापर्यंत रामराज्य नाही. आणि आता अजून येईल याची कल्पना करणं बी थोडंसं कठीण लागतंय आता. म्हणून सावधान, जेवढं जमतंय तेवढा प्रयत्न करा आपल्या जीवनाला सफल करण्याचा. कुठल्याही मोहामध्ये, आसक्तीमध्ये, तादात्म्यामध्ये संसाराचा संबंध जेवढा दृढ होत जाईल तेवढं माणूस फसत जाईल. याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. तरच रामतत्वाचा आपणाला बोध होऊ शकतो, प्राप्त होऊ शकते तत्व. म्हणून हे रामतत्वाची चर्चा आहे. कथा रामतत्वाच्या संबंधानेच आपणाला बोलत राहायची आहे. तर हे तत्व ज्याला कळते त्याला संत म्हणतात. तैसे उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तशा संतांपैकी एक पूज्य भगवान बाबा यांची आज जयंती आहे. आणि असे संत समाजामध्ये होऊन गेले. त्या संतांचं स्मरणार्थ आजची ही रामकथा आपण समर्पित करू. आणि श्रावण मास आहेच. सध्या पावसाळा खूप आहे. थोडं सांभाळून खाणपिण्यावर ध्यान द्या, तब्येतीवर लक्ष असू द्या, सात्विक आहार घेत जा, शिळं जास्त खाऊ नका, रस्त्यावर घाण करू नका. हे सगळ्या गोष्टी हळूहळू शिकत जा, एक 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 है ना. आणि मग बाह्यशुद्धी आणि अंतरशुद्धी परमार्थाला खूप आवश्यक आहे. शुची
शुचिर्दक्षः म्हणजे पवित्रता आणि दक्षता, हे दोन्ही गोष्टीची आवश्यकता भगवद्गीतेनं आपणाला सांगितलेली आहे. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांना. या कार्यक्रमामध्ये येत राहतात, तुम्ही ऐकत राहता. किती चरितार्थ करता ऐकून मला माहीत नाही, परंतु ऐकायला तर खूप श्रद्धेनं तुम्ही येता. मीही प्रयत्न करीत राहीन, तुम्हीही तुमचा प्रयत्न करीत राहा. जेवढं जमेल तेवढं रोज रोज आपलं आयुष्य एक एक क्षण आता मृत्यूकडे चाललेला आहे. एक एक क्षण आपला जीवनातला आयुष्यातला कमी होत चाललेला आहे. रोज एक एक पाऊल आपण आपल्या मृत्यूला जवळ करीत चाललेले आहोत. याच्यासाठी कृपया सर्वांनी ध्यान ठेवा आणि संतांचे वचन मानून संतांची आज्ञा उल्लंघन करू नये. संती सांगितले ते केले जतन, नाही त्याची आज्ञा केली उल्लंघन. मतांतरा नाही दिला मान, हृदय धरिले हरीचे चरण हो. अशा पद्धतीनं आपण आपलाही घात करून घेऊ नये आणि आपल्यामुळे दुसऱ्याचा घात होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. खूप खूप धन्यवाद. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. येणारा रविवार 1 तारीख आहे ना, 1 तारीख, अजून एक रविवार 1 तारखेचा आहे आणि त्याच्यानंतर सप्टेंबर 8 तारखेचा रविवार. त्या 8 तारखेला आपल्या सत्संगाचे जे काही प्रवाह आहे, संख्या आहे, ते 1000 सत्संग पूर्ण व्हायलेत सप्टेंबरला. आणि 1000 सत्संगामध्ये 1000 माणसं जरी थोडेफार बदलले तरी आपल्या सत्संगाचं सफल झालेलं आहे असं समजतो. आणि कोणी नाही बदललं 1000 सत्संग करून, तर मी जर बिघडणं गेलो तर माझा सत्संग सफल झाला मी समजतो. आता बिघडायचे चान्सेसच नाहीत, पण तरी पण आता असं समजू नये की शत्रू मेलाय असं कधीच समजू नये, ते झोपलेत असं समजावं आपण. कधी कधी कोणाकोणाला असं वाटते की वैराग्य आलं थोडं की बस आपली वासना गेली, इच्छा गेली. नाही नाही, ते मेले नाहीत, झोपले. कधी बी जाग येऊ शकतो. म्हणूनच सांगितलंय की शेवटाची गोड तेची खरेगा. साधूचं जीवन आता काहीच खरं मानायचं नाही, ज्या दिवशी शेवट होईल त्या दिवशी त्याला खरं मानायचं असं आहे. शेवट गोड झाल्याशिवाय खरं कोणालाच मानू नका, कोणाच्याही मागं पळू नका. कृपया गर्दी करू नका, कुठं बी चंगराचंगरीमध्ये जाऊन मरू नका. कुठं बी सावधान राहा. साधू साधू कोणाला म्हणतात तर आज ज्याची कीर्ती प्रतिष्ठा आहे त्याला म्हणू नये, आज ज्याचं वाहवा चाललंय त्याला म्हणू नये. साधू कोणाला म्हणावं तर ज्याचा शेवट गोड होईल तेव्हा त्याला साधू म्हणा, आहे की नाही. तर असं शेवट गोड झालेले संत एकनाथ महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, तुकोबाराय आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, असे अनेक संतांची आपल्याकडे लिस्ट आहेत. ते संत आहेत, त्या संतांची आज्ञा पालन करा, त्या संताचा सहवास करा, त्या संतांची संगती करा. कोणाचीही संगती करू नका. मी सांगल्यानं काही तुम्ही ऐकणार नाही, पण सांगायचं काम माझं आहे. तर असं ध्यानात ठेवा आणि मनुष्य जन्मामध्ये कृतार्थ व्हावं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान. आता लगेच आरती होईल.